अशा एका वेळेचा विचार करा, जेव्हा तुम्ही एखाद्या खूप महत्त्वाच्या गोष्टीची अगदी जीव लावून वाट पाहत होता. जसं की परीक्षेचा निकाल, एखादा महत्त्वाचा फोन कॉल किंवा इंटरव्ह्यूचा रिझल्ट. अशा वेळी एक एक मिनिटसुद्धा एका तासासारखा वाटतो. पण याच्या अगदी उलट, जेव्हा तुम्ही मित्रांसोबत गप्पा मारत असता, एखादा आवडता सिनेमा पाहत असता किंवा आपल्या आवडीच्या कामात गुंग असता, तेव्हा तासनतास कसे निघून जातात ते समजतच नाही. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस घड्याळ मात्र त्याच वेगाने चालत असतं. बदलतो तो फक्त वेळेचा आपला अनुभव. जरा विचार करा, काही सेकंदांपूर्वीच तुम्ही हा व्हिडिओ पाहायला सुरुवात केली होती आणि आता तुम्ही इथे आहात. पण ते काही सेकंद गेले कुठे? मघाशी जे वर्तमान होतं ते आता भूतकाळ झालं आहे. असं प्रत्येक सेकंदाला घडत असतं. प्रत्येक क्षण निघून जातो आणि भूतकाळाचा भाग बनतो. त्याचवेळी नवीन क्षण येतात आणि ते आपलं वर्तमान बनतात. पण हे सगळं होतं कसं? वेळ म्हणजे नक्की काय? ती खरोखर अस्तित्वात आहे का, की फक्त आपल्या मनाने तयार केलेला एक अनुभव आहे? आपलं सगळं आयुष्य वेळेभोवतीच फिरत असतं. आपण सकाळी उठतो, कामाला जातो, वाढदिवस साजरा करतो आणि प्रत्येक वर्षासोबत मोठे होत जातो. वेळ म्हणजे जणू आपल्या आयुष्याचा प्रवास मोजणारी एक अदृश्य मोजपट्टीच आहे. पण जरा थांबून विचार करा. तुम्ही पाणी पाहू शकता, हवेचा स्पर्श अनुभवू शकता किंवा एखाद्या दगडाचं वजन मोजू शकता. पण वेळ, तुम्ही तो पाहू शकता का? त्याला स्पर्श करू शकता का? किंवा त्याचं वजन मोजू शकता का? नाही. तरी सुद्धा वेळ ही आपल्या विश्वातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. आपण वेळेबद्दल सतत बोलतो, पण वेळ नेमकी काय आहे? या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आजही कोणाकडेही नाही. जन्मापासून ते शेवटपर्यंत आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट वेळेशी जोडलेली आहे. आणि म्हणूनच हजारो वर्षांपासून माणूस वेळेचं खरं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला लोकांनी दिवस, रात्र, चंद्राचे बदलणारे आकार आणि ऋतू पाहून वेळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटायचं की वेळ म्हणजे एक चक्र आहे जे पुन्हा पुन्हा फिरत राहतं. पण जसजशी प्रगती झाली तसतशी वेळ अचूक मोजण्याची गरज वाढली. सूर्यघड्याळांपासून यांत्रिक घड्याळांपर्यंत आणि आजच्या अणुघड्याळांपर्यंत आपण पोहोचलो आहोत. आणि मग आपल्याला वाटायला लागलं की वेळ म्हणजे जणू या विश्वात चालणारं एक अदृश्य घड्याळ आहे, जे प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक क्षणी अगदी सारख्याच वेगाने चालत असतं. पण पुढे विज्ञानाने जे शोधून काढलं त्याने ही कल्पनाच पूर्णपणे बदलून टाकली. शेकडो वर्षांपर्यंत वैज्ञानिकांना वाटत होतं की वेळ ही संपूर्ण विश्वात सारखीच असणारी एक सार्वत्रिक गोष्ट आहे. पृथ्वीवरचा एक सेकंद, चंद्रावरचा एक सेकंद किंवा विश्वातील दूरच्या एखाद्या ताऱ्याजवळचा एक सेकंद, सगळे अगदी सारखेच असतील. पण सुमारे 100 वर्षापूर्वी एका वैज्ञानिकाने ही कल्पना पूर्णपणे बदलून टाकली. त्यांचं नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन. आइन्स्टाईन यांनी एक क्रांतिकारी कल्पना मांडली. त्यांच्या मते वेळ ही सर्वांसाठी सारखी नसते. तुम्ही किती वेगाने प्रवास करता आणि तुमच्यावर गुरुत्वाकर्षणाचा किती प्रभाव आहे यानुसार वेळेचा वेग बदलू शकतो. म्हणजेच विश्वात तुम्ही कुठे आहात आणि किती वेगाने हालचाल करत आहात यावर तुमची वेळ इतरांच्या वेळेपेक्षा वेगळ्या वेगाने पुढे जाऊ शकते. आणि इथूनच वेळेचं खरं रहस्य सुरू होतं. पण आइन्स्टाईनने हे कसं शोधलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला विश्वाकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहावं लागेल. आइन्स्टाईनच्या आधी बहुतेक वैज्ञानिकांना वाटायचं की अवकाश किंवा अंतराळ आणि वेळ या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अवकाश म्हणजे जिथे घटना घडतात आणि वेळ म्हणजे त्या घटनांचा कालावधी मोजणारी गोष्ट. पण आइन्स्टाईन यांनी दाखवून दिलं की अवकाश आणि वेळ वेगळे नाहीत. खरं तर ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत.
या एकत्रित रचनेला स्पेस टाइम म्हणतात. आपण अवकाशात 3 दिशांमध्ये हालचाल करू शकतो. डावीकडे उजवीकडे, वर खाली आणि पुढे मागे. पण त्याच वेळी आपण सतत वेळेतूनही पुढे जात असतो. म्हणूनच वेळेला विश्वाची चौथी मिती म्हणजेच चौथं डायमेन्शन असं म्हटलं जातं. हे एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्हाला एखाद्या मित्राला भेटायचं आहे. तुम्ही फक्त कॉफी शॉपमध्ये भेट असं सांगितलं तर ते पुरेसं ठरणार नाही. तुम्हाला दुपारी 3 वाजता कॉफी शॉपमध्ये भेट असंही सांगावं लागेल. कारण कोणतीही घटना नेमकी कुठे घडणार आहे हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ती कधी घडणार आहे हेही महत्त्वाचं असतं. म्हणूनच प्रत्येक घटना अवकाश आणि वेळ या दोन्हींशी जोडलेली असते. आणि इथेच आइन्स्टाईनची सर्वात आश्चर्यकारक कल्पना समोर येते. त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही अवकाशातून जितक्या जास्त वेगाने प्रवास कराल, तितकी तुमच्यासाठी वेळ अधिक हळू जाईल. या परिणामाला टाइम डायलेशन म्हणतात. हे ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखं वाटतं ना? पण हा विश्वाचा खराखुरा नियम आहे. चला एक सोपं उदाहरण घेऊ. समजा स्नेहा आणि नेहा या 2 जुळ्या बहिणी आहेत आणि त्या दोघीही 20 वर्षांच्या आहेत. एके दिवशी स्नेहा प्रकाशाच्या वेगाच्या सुमारे 99.9% वेगाने धावणाऱ्या एका सुपरफास्ट अंतराळ यानात बसून अंतराळ प्रवासाला निघते. तिच्या स्पेसशिपमधल्या घड्याळानुसार ती तिथे फक्त 1 वर्ष प्रवास करते. तिला तिथे सगळं नॉर्मल वाटतं आणि तिच्यासाठी फक्त 1च वर्ष संपतं. पण जेव्हा ती पृथ्वीवर परत येते तेव्हा तिला एक प्रचंड मोठा धक्का बसतो. तिची बहीण नेहा आता 21 वर्षांची नसते. पृथ्वीवर तब्बल 60 वर्ष उलटून गेलेली असतात. म्हणजे नेहाचं वय आता 80 वर्ष झालेलं असतं, तर स्नेहाचं वय फक्त 21 वर्ष असतं. स्नेहासाठी फक्त 1 वर्ष गेलं, पण नेहासाठी तब्बल 60 वर्ष निघून गेलेली असतात. असं झालं कारण स्नेहाने अंतराळात इतक्या अफाट वेगाने प्रवास केला की तिच्यासाठी वेळ पृथ्वीवरील लोकांच्या तुलनेत खूपच हळू चालली. परिणामी तिच्यासाठी फक्त 1 वर्ष गेलं, तर पृथ्वीवर 60 वर्ष उलटून गेली. म्हणजेच स्नेहा जणू भविष्यकाळातच पोहोचली. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही केवळ कल्पना नाही. आधुनिक विज्ञानाच्या अनेक प्रयोगांनी टाइम डायलेशन खरं असल्याचं सिद्ध केलं आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. वेळ हळू होण्यासाठी फक्त वेगच कारणीभूत नसतो. गुरुत्वाकर्षणही वेळेचा वेग बदलू शकतं. आत्ताच आपण पाहिलं की अवकाश आणि वेळ मिळून स्पेस टाइम नावाची एक रचना तयार करतात. हे समजून घेण्यासाठी त्याची तुलना एका ताणलेल्या चादरीशी केली जाते. कल्पना करा की तुम्ही एका ताणलेल्या चादरीवर एक जड बॉल ठेवता. बॉलच्या वजनामुळे चादर खाली वाकते. बॉल जितका जड तितकी चादर जास्त वाकते. अगदी तसंच ग्रह, तारे, आकाशगंगा आणि इतर सर्व खगोलीय वस्तू त्यांच्या वस्तुमानामुळे स्पेस टाइमला वाकवतात. एखाद्या वस्तूचं वस्तुमान जितकं जास्त तितकं ती स्पेस टाइमला अधिक वाकवते. आणि इथेच एक आश्चर्यकारक गोष्ट घडते. जिथे स्पेस टाइम जास्त वाकलेलं असतं, म्हणजेच जिथे गुरुत्वाकर्षण जास्त असतं, तिथे वेळ अधिक हळू चालते. याचा एक साधा पुरावा अणुघड्याळांमधून मिळतो. अणुघड्याळं ही जगातील सर्वात अचूक घड्याळं आहेत. समजा एक अणुघड्याळ उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आणि दुसरं तळमजल्यावर ठेवलं. काही काळानंतर वरचं घड्याळ किंचित पुढे गेलेलं आढळेल, कारण तळमजला पृथ्वीच्या केंद्राच्या अधिक जवळ असल्यामुळे तिथे गुरुत्वाकर्षण थोडं जास्त असतं. आणि जिथे गुरुत्वाकर्षण जास्त असतं तिथे वेळ अधिक हळू चालते. हा फरक इतका लहान असतो की आपल्याला जाणवत नाही, पण अणुघड्याळं तो सहज मोजू शकतात. पण आता ही कल्पना आणखीन एका टोकाला घेऊन जाऊया.
आपण पाहिलं की प्रचंड वस्तुमान असलेल्या वस्तू स्पेस टाईमला वाकवतात आणि वस्तुमान जितकं जास्त तितकं स्पेस टाईम अधिक वाकतं. याचं सर्वात टोकाचं उदाहरण म्हणजे ब्लॅक होल, विश्वातील सर्वात रहस्यमय आणि विचित्र वस्तूंपैकी एक. ब्लॅक होलचं वस्तुमान अतिशय प्रचंड असल्यामुळे ते त्याच्या आजूबाजूच्या स्पेस टाईमला इतकं जास्त वाकवतं की त्याचं गुरुत्वाकर्षण अविश्वसनीयपणे शक्तिशाली बनतं. इतकं शक्तिशाली की त्याच्याजवळ गेल्यावर प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही. जरा कल्पना करा, तुम्ही एका अत्याधुनिक अंतराळयानात बसून एका विशाल ब्लॅक होलच्या अगदी जवळ जाऊन थांबलात. तिथे तुमच्या घड्याळानुसार फक्त 1 तास जातो. त्या वेळात तुम्ही आजूबाजूचं दृश्य पाहिलं, थोडा आराम केला, एखादं पुस्तकही वाचलं. तुम्हाला वाटेल, अरे फक्त 1च तास झाला. पण पृथ्वीवर मात्र कदाचित कित्येक वर्ष, दशकं किंवा चक्क शेकडो वर्ष निघून गेलेली असतील. जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा पृथ्वी पूर्णपणे बदललेली असेल. नवीन तंत्रज्ञान आलेलं असेल, नवीन पिढ्या जन्माला आलेल्या असतील आणि जग खूप वेगळं दिसत असेल. कदाचित तुमच्या ओळखीचं कुणीही तेव्हा अस्तित्वात नसेल. तुमच्यासाठी फक्त 1 तास गेला असेल, पण पृथ्वीसाठी संपूर्ण युग उलटून गेलं असेल. असं घडतं कारण ब्लॅक होलचं प्रचंड वस्तुमान त्याच्या स्पेस टाईमला प्रचंड प्रमाणात वाकवतं. परिणामी ब्लॅक होलच्या जवळ वेळ इतर ठिकाणांच्या तुलनेत खूपच हळू चालते. हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतं, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही केवळ कल्पना नाही. आइन्स्टाईन यांच्या रिलेटिव्हिटीच्या सिद्धांतानुसार गुरुत्वाकर्षण जितकं जास्त आणि स्पेस टाईम जितकं जास्त वाकलेलं तितकी वेळ हळू चालते. आणि आजपर्यंत केलेल्या अनेक प्रयोगांनी हे खरं असल्याचं सिद्ध केलं आहे. म्हणजेच वेळ ही विश्वभर एकाच वेगाने वाहणारी गोष्ट नाही. ती वेगामुळे मंदावू शकते, गुरुत्वाकर्षणामुळे संथ होऊ शकते आणि स्पेस टाईमच्या रचनेनुसार तिचा प्रवाह बदलू शकतो. आणि हेच वेळेला विश्वातील सर्वात रहस्यमय, विचित्र आणि थक्क करणारं रहस्य बनवतं. हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की ही कल्पना खूप रंजक आहे, पण तिचा आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध? आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा संबंध आपल्या रोजच्या आयुष्याशी आहे. आत्ता GPS सॅटेलाइट्स पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 20,000 किलोमीटर उंचीवर पृथ्वीभोवती तब्बल 14,000 किलोमीटर प्रति तास म्हणजेच सुमारे 3.9 किलोमीटर प्रति सेकंदपेक्षा जास्त वेगाने प्रवास करत असतात. तुम्ही गुगल मॅप्स वापरता किंवा फोनवर एखादं ठिकाण शोधता तेव्हा हेच सॅटेलाइट्स तुमची अचूक जागा शोधण्यात मदत करतात. आता आइन्स्टाईनचा नियम आठवा. त्यांनी दाखवून दिलं होतं की जास्त वेगाने प्रवास करणाऱ्या वस्तूसाठी वेळ हळू जाते. म्हणूनच GPS सॅटेलाइट्सवरील घड्याळं त्यांच्या वेगामुळे थोडी हळू चालतात. पण हे सॅटेलाइट्स पृथ्वीपासून खूप उंच असल्यामुळे तिथे गुरुत्वाकर्षण कमी असतं आणि त्यामुळे वेळ थोडी वेगाने जाते. म्हणजेच GPS सॅटेलाइट्सवर 2 विरुद्ध परिणाम एकाच वेळी घडत असतात. त्यांचा प्रचंड वेग वेळेला मंदावतो, तर कमी गुरुत्वाकर्षण वेळेला वेगवान करतं. या दोन्ही परिणामांचा विचार केल्यावर GPS सॅटेलाइट्सवरील घड्याळं पृथ्वीवरील घड्याळांपेक्षा दररोज सुमारे 38 मायक्रोसेकंदांनी पुढे जातात. हा फरक खूप छोटा वाटतो, पण GPSसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जर हा फरक दुरुस्त केला गेला नाही, तर GPS हळूहळू चुकीचं स्थान दाखवू लागेल. म्हणजेच प्रत्येक वेळी तुम्ही गुगल मॅप्स वापरता तेव्हा आइन्स्टाईनच्या सिद्धांताचा प्रत्यक्ष वापर होत असतो. वेळ खरोखर बदलू शकते आणि त्याचा एक पुरावा आपल्या खिशातल्या स्मार्टफोनमध्ये लपलेला आहे. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर वेळ बदलू शकते तर ती नेहमी पुढेच का जाते? आपण पुढे जाऊ शकतो, मागे फिरू शकतो, डावीकडे किंवा उजवीकडे वळू शकतो. पण वेळेबाबत असं का होत नाही? आपण भूतकाळातील गोष्टी आठवू शकतो, पण भविष्यकाळातील नाही. आपण वयाने मोठे होतो, लहान होत नाही. मग वेळ नेहमी पुढेच का जात असल्यासारखी वाटते? या प्रश्नाला विज्ञानात
ॲरो ऑफ टाईम म्हणजेच वेळेचा बाण असं म्हणतात. हे समजून घेण्यासाठी आपल्याला एन्ट्रॉपी नावाची संकल्पना समजून घ्यावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर एन्ट्रॉपी म्हणजे गोष्टी अधिक विस्कळीत होणं किंवा अव्यवस्थित होणं. विश्वाचा एक साधा नियम आहे. गोष्टी स्वतःहून जास्त नीटनेटक्या होत नाहीत, तर हळूहळू अधिक विस्कळीत होत जातात. एक साधं उदाहरण पाहूया. समजा टेबलावर एक सुंदर काचेची फुलदाणी ठेवली आहे. ती नीट आणि व्यवस्थित आहे. पण जर ती चुकून खाली पडली तर तिचे अनेक तुकडे होतील. म्हणजेच एक व्यवस्थित गोष्ट विस्कळीत झाली. पण तुम्ही कधी फुटलेल्या काचेचे तुकडे स्वतःहून एकत्र येऊन पुन्हा फुलदाणी बनताना पाहिलं आहे का? नाही. असं जवळजवळ कधीच घडत नाही. खरं तर हे संपूर्ण विश्वात घडत असतं. एक लहान मूल हळूहळू मोठं होतं, नंतर वृद्ध होतं. पण वृद्ध माणूस पुन्हा लहान मूल बनू शकत नाही. ताऱ्यांचंही तसंच असतं. ते जन्म घेतात, लाखो कोट्यावधी वर्ष प्रकाश देतात आणि शेवटी इंधन संपल्यावर त्यांचं आयुष्य संपतं. गरम चहा थंड होतो, लोखंडाला गंज चढतो आणि फुलं कोमेजतात. म्हणजेच विश्वातील प्रत्येक गोष्ट एका दिशेने बदलत जाते. कारण गोष्टी अधिक विस्कळीत होणं हा निसर्गाचा नियमच आहे. अनेक शास्त्रज्ञांच्या मते एन्ट्रॉपीची सतत वाढ ही वेळेला दिशा मिळण्यामागचं एक महत्त्वाचं कारण असू शकते. म्हणूनच भूतकाळ तुलनेने अधिक व्यवस्थित असतो, तर भविष्यकाळाकडे जाताना गोष्टी अधिक विस्कळीत होत जातात. आणि कदाचित यामुळेच आपल्याला वेळ नेहमी पुढे जात असल्याचा अनुभव येतो. पण आता आणखी एक प्रश्न समोर येतो. जर वेळेचा वेग बदलू शकतो, तर आपण वेळेत प्रवास करू शकतो का? आपल्या सध्याच्या भौतिकशास्त्राच्या समजुतीनुसार भविष्यात प्रवास करणं आइन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटीच्या सिद्धांतानुसार शक्य आहे. पुरेसा वेग किंवा प्रचंड गुरुत्वाकर्षण मिळालं तर तुम्ही इतरांच्या तुलनेत भविष्यकाळात पोहोचू शकता. पण भूतकाळाचं काय? आपण असं एखादं टाईम मशीन बनवू शकतो का, जे आपल्याला कालच्या दिवसात किंवा हजारो वर्ष मागे घेऊन जाईल? आजच्या घडीला या प्रश्नाचं ठोस उत्तर कोणाकडेही नाही. खरं तर हा प्रश्न अजूनही विज्ञानातील सर्वात मोठ्या आणि न सुटलेल्या रहस्यांपैकी एक आहे. यामागचं एक मोठं कारण म्हणजे ग्रँडफादर पॅराडॉक्स नावाचं कोडं. समजा तुम्ही टाईम मशीनमध्ये बसून भूतकाळात गेलात आणि चुकून तुमच्या आजोबांना त्यांना मुलं होण्याआधीच मारून टाकलं. मग तुमचे आईवडील जन्मालाच आले नसते. आणि जर तुमचे आईवडील जन्मले नसते तर तुम्हीही जन्माला आला नसता. पण जर तुम्ही जन्मालाच आला नसता तर भूतकाळात जाऊन ती घटना घडवली तरी कोणी? याच विचारामुळे एक मोठा तर्कविरोधाभास निर्माण होतो. म्हणूनच भूतकाळात प्रवास करणं खरंच शक्य आहे की नाही हा प्रश्न आजही विज्ञानासाठी एक मोठं रहस्य आहे. काही वैज्ञानिकांचं मत आहे की हे विश्व किंवा ब्रह्मांड भूतकाळात प्रवास करण्याची परवानगीच देत नाही, कारण त्यामुळे अनेक विरोधाभास निर्माण होऊ शकतात. पण काही वैज्ञानिक एक वेगळीच शक्यता मांडतात. मल्टिवर्स म्हणजे अनेक विश्वांची कल्पना. या कल्पनेनुसार जर तुम्ही भूतकाळात जाऊन एखादी गोष्ट बदलली तर तुमचा स्वतःचा भूतकाळ बदलत नाही. त्याऐवजी त्या बदलामुळे एक नवीन विश्व किंवा एक नवीन टाईमलाईन तयार होते, जिथे पुढच्या घटना वेगळ्या पद्धतीने घडतात. पण वेळेचं रहस्य इथेही संपत नाही. खरं तर काही वैज्ञानिक एक आणखी धक्कादायक कल्पना मांडतात. ते म्हणतात, काय होईल जर वेळ नावाची कोणती मूलभूत गोष्ट विश्वात अस्तित्वातच नसेल तर? हे एका साध्या उदाहरणानं समजून घेऊ. समजा तुमच्याकडे सोन्याचा फक्त एकच अणू आहे. तो एकटा अणू चमकदार नसतो, पिवळा नसतो आणि कठीणही नसतो. हे सगळे गुणधर्म आपल्याला तेव्हाच दिसतात जेव्हा अब्जावधी अणू एकत्र येतात आणि सोन्याचा एक तुकडा बनतो. विज्ञानात याला इमर्जंट प्रॉपर्टी म्हणतात. म्हणजेच अनेक गोष्टी एकत्र आल्यावर तयार होणारा एक नवीन गुणधर्म. काही शास्त्रज्ञांच्या मते
वेळसुद्धा अशीच असू शकते. कदाचित विश्वाच्या सर्वात खोल स्तरावर भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्य असं काहीच नसेल. कदाचित तिथे वेळच नसेल. काही शास्त्रज्ञ तर असंही म्हणतात की वेळ ही आपल्या मेंदूला जग समजून घेण्याची एक पद्धत असू शकते. कारण आपला मेंदू प्रत्येक गोष्टीची सुरुवात, मध्य आणि शेवट शोधत असतो. पण समजा वेळ ही खरोखरच एक भ्रम असेल, तर त्याचा आपल्या आयुष्यावर काय अर्थ होतो? माणसांसाठी वेळ ही फक्त एक वैज्ञानिक संकल्पना नाही, ती आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. जरा विचार करा, जर आपण अमर असतो आणि आपल्याकडे अनंत वेळ असती, तर कोणत्याही गोष्टीला विशेष महत्त्व राहिलं असतं का? कदाचित नाही. कारण मग कोणतीही घाई नसती, कोणताही क्षण खास नसता. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे अमर्याद वेळ असती. पण वास्तव तसं नाही. आपला वेळ मर्यादित आहे आणि कदाचित म्हणूनच तो इतका मौल्यवान आहे. तुम्ही घेतलेला प्रत्येक श्वास, पाहिलेला प्रत्येक सूर्यास्त आणि तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत घालवलेला प्रत्येक आनंदाचा क्षण अद्वितीय आहे. तो एकदाच घडतो आणि मग तो कायमचा भूतकाळाचा भाग बनतो. कदाचित वेळेची हीच सर्वात सुंदर गोष्ट आहे. ती आपल्याला वर्तमान क्षणाचं महत्त्व शिकवते, आपल्या छोट्याशा आयुष्याला अर्थ देते. आज आपण वेळेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या. आज आपण विश्वाच्या सर्वात दूरच्या भागांचा अभ्यास करतो. आपण अणूंच्या आत काय घडतं तेही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण वेळेचं खरं स्वरूप अजूनही एक रहस्यच आहे. आणि म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही घड्याळाची टिकटिक ऐकाल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही फक्त वेळ जाताना पाहत नाही आहात. तुम्ही विश्वातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एकाचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहात. एक क्षण, मग दुसरा क्षण, आणि तो क्षण निघून गेला की तो पुन्हा कधीच परत येत नाही.